आले आले बघा, निवडून आले. तुमच्या आशीर्वादाने निवडून आले. तुमच्या आशीर्वादानं मला हळदच्या अगोदर बोलायला लागलं. आता 10 दिवसात लग्न आहे. आज आपण या ठिकाणी आपल्या कोरोची गावात आपले जे ग्रामपंचायतचे अनेक जे योजना आहेत त्यासाठी आपण हे करायला या ठिकाणी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आणि खरं बोलतो तर आता बोलायला खूप गोष्टी आहेत. आपण खरं बोलतो तर आतापर्यंत आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामं चालू होते, आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं चालू होते, खासदार साहेबांच्या माध्यमातूनही कामं चालू होते. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही कामं चालू या ठिकाणी लवकर होणार आहे. 10 तारखेला सैनिकांचं आपले जे पंचायत समिती मधून जे निवडून आले दादा त्यांनी या ठिकाणी तुम्ही जाणार आहे तिथं पंचायत समितीमध्ये. आणि माझं 17 तारखेला या ठिकाणी मी जिल्हा परिषद मध्ये जाणार. माझा पहिला दिवस म्हणून खरं तर आता 15ला लग्न आहे, 16ला माझा घर प्रवेश असणार आहे आणि 17ला माझा जिल्हा परिषद प्रवेश असणार आहे. मग ही सगळी आता हे सगळं आहे. अजून एक म्हणजे मग हे सगळं आपल्याला आता जी कामं आपण या ठिकाणी उद्घाटन करायला लागलो, हे पहिला टप्पा, विकासाचा पहिला टप्पा या ठिकाणी झालं. आता क्लासरूम क्लासरूमचं या ठिकाणी आपण जे IFP बोर्ड आहे त्याचं आपण उद्घाटन करणार आहे. इथून पुढेही मुलांसाठी असेल, त्यांच्या शाळेतही काही असेल, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण अजून वेगवेगळ्या गोष्टी, काही गोष्टी आपल्या मुलांसाठी काय कसं करू शकतो हे आपला प्रयत्न असणार आहे. कारण का मी अगोदर ही सांगितल्यासारखं उद्या हीच मुलं आपल्या गावात नवीन गोष्टी आणणार आहेत, आपल्या गावात अजून डेव्हलपमेंट आणणार आहेत, आपल्या गावात नवीन गोष्टी उद्या हीच मुलं आणणार आहेत. आपल्याला आपलं गाव कसं घडवता येईल हे बघायचं आहे. आपल्याला ही सगळी कामं, विकास कामं करायची. आपल्याला मुलांसाठी, आपल्या पालकांसाठी आपण काय करू शकतो, खेळाडूंसाठी पण आपण करायला. मग ही सगळी विकास कामं आपल्याला चालूच करायची. आणि इथून पुढं आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण अजून काय काय वेगळी योजना आहेत आपल्या गावात कसं आणता येईल हे आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्या गावात खरं तर मोरे साहेब सांगितल्यासारखं कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही, आणि त्याचा आपण मार्ग या ठिकाणी काढायचा प्रयत्न करावा. ते कसं करायचं मी याचा अगोदर पण उल्लेख केलेला आहे. आपल्याला या ठिकाणी आपण जे वेस्ट टू वेल्थ या ठिकाणी प्रोजेक्ट आहे ते आपण आपल्या गावात आणायचे प्रयत्न करायला लागलो. जिथं आपण आपला कचरा आपण कारखान्यांमध्ये कसं वापरू शकतो हे बघायचं आहे. पण अगोदरही सांगितलं जातं तोपर्यंत काय करायचं ते यायला पण आपल्याला, तुम्ही काय मोठं बोलणार नाहीये, ते यायला पण एक वर्ष लागेल बघा. तोपर्यंत कोरोची काय करणार. मग आपण या ठिकाणी जिथं कचरा साठलेला आहे हा आपण हे आपण लवकरात लवकर राबवायचंय. जिथं कचरा साठलेला आहे तिथं आपण साफ करून घेतो. आणि आपल्याला माहितीये ना तिथं कचरा साठलेलाच आहे तर आपण तिथं मोठे या ठिकाणी डस्टबिन, कचरा पिंडी या ठिकाणी टाकायचा आपला प्रयत्न असणार आहे. हे आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून, आता खासदार साहेबांनी काय आहे त्यांच्याही माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे सगळं राबवायचं आपल्या या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. हे आपण कसं आपण करत, आपल्याला माहिती आहे का कचरा साठणारच आहे तर आपण तिथं आपली जबाबदारी म्हणून, गावाची जबाबदारी म्हणून तिथं टाकायच्या ऐवजी ते आज टाकायचं. हे टेम्पररी 1 वर्षभर आपल्याला ही कळ काढावं लागणार. आणि ते झाल्या मग आपले प्रोजेक्ट चालू होते. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रोज आपल्याकडे घंटागाडी येईल, घंटागाडीच्या माध्यमातून सगळं कचरा तिथे पोहोचेल आणि तेच कचरा आपण परत रिसायकल कसं करू शकतो हे बघायचे, हे प्रयत्न असणार आहे. ही सगळी विकास कामं आपल्याला आपल्या गावात या ठिकाणी आणायची आहे. ही आनंद झालं इथून पुढेही आणायची आहे. आता मी खरं तर जास्त काही वेळ घेत नाही. खासदार साहेबांना पण पुढे जायचं आहे, त्यांचेही कार्यक्रम आहेत. ही सगळी आता कामं आपण लवकरात लवकर राबवायची आहेत. आज ज्या कामाची
आपण या ठिकाणी आपण जे आपल्या कामाचा सोहळा आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर करून घेऊया. एवढंच बोलून मी थांबते. आणि खरं तर 10 दिवसात माझं लग्नही आहे, कोपरीमध्ये आहे, सगळ्यांनी यायचं आहे. मी आताच सांगून चालले, आपल्यापर्यंतही पोहोचेल, पण आताही सांगून चालले. येणाऱ्या 15 तारखेला कोपरीमध्ये माझं लग्न असणार आहे, कोपरीमध्ये, आणि आपण सगळ्यांनी यायचं आहे. एवढंच बोलून थांबते. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद लग्नासाठीही असू दे. एवढंच बोलून थांबते. धन्यवाद.